लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. इराण, इस्रायल, अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व कॅन्टीन व्यावसायिकांनी सतर्क राहावे. सागर गाडवे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारतातील हॉटेल व कॅन्टीन व्यवसायावरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, असं मत नाशिक कॅन्टीन असोसिएशनचे सहसचिव श्री सागरजी गाडवे यांनी व्यक्त केले. श्री गाडवे म्हणाले की जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास इंधन दर, अन्नधान्य व खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेल व कॅन्टीन व्यावसायिकांनी आधीपासूनच नियोजन करून व्यवसाय स्थिर ठेवण्यावर भर द्यावा. त्यांनी पुढे सांगितलं की व्यावसायिकांनी कच्चा माल खरेदी करताना योग्य नियोजन करावं, अनावश्यक साठा टाळावा, तसेच खर्च नियंत्रणावर लक्ष केंद्रित करावं. ग्राहकांना परवडतील असे मेनू पर्याय उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवरील उत्पादकांकडून माल खरेदी करण्यास प्राधान्य देणंही महत्त्वाचं ठरेल. यासोबतच डिजिटल व्यवहार वाढवणे, ग्राहकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि सेवेमध्ये गुणवत्ता राखणे ही बाब व्यवसाय टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा जागतिक परिस्थितीत घाबरण्याचं कारण नसून सजग राहून योग्य नियोजन केलं तर हॉटेल व कॅन्टीन व्यवसाय स्थिर ठेवता येईल, असेही श्री सागरजी गाडवे यांनी शेवटी नमूद केलं आहे. धर्तीवरती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटरर्स आणि महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन या दोघांनी माननीय हरप्रीत कौरजी आणि नरेंद्रजी मोदी जी भारताचे पंतप्रधान यांच्याकडे वेळ मागितलेली आहे आणि त्यांना आजच आम्ही पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे. त्यानुसार आम्ही याच्यामध्ये पूर्ण त्याच्या पाठलाग करतो आहोत, फॉलोअप घेतो आहोत आणि याच्यावरती नक्कीच योग्य तो पॉझिटिव्ह तोडगा आमच्या कॅटरर्स बांधवांसाठी आम्ही काढू, असा विश्वास PMOकडनं देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती आता पुढील चर्चा निर्णय आल्यानंतर आपण करूया. माझी सर्वांना एक विनंती अशी आहे की आपण आता ज्या आधुनिक जगामध्ये फ्रोझन चपाती किंवा रेडीमेड दुधाचे पदार्थ किंवा रेडीमेड मिठाई यावरती जास्तीत जास्त करून भर द्यावा, जेणेकरून तुम्हाला गॅस जो वापरात आपण एका कार्यक्रमाला समजा 10 गॅस सिलेंडर वापरत असू तर ते जेणेकरून कुठेतरी 5 वरती आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याच्यावरती आता स्टडी झाला पाहिजे. पुढचे 15 दिवस तरी अटीतटीचे आहेत असंच दिसत आहे, कारण की जरी आज युद्ध जरी बंद झालं तरी अजून 15 दिवस हे सगळं सुरळीत होण्यासाठी लागणार आहे. सो पुढचे 15 दिवस आपण कसे काढायचे तर याचा प्लॅन आपल्याकडे रेडी असला पाहिजे. याच्यासाठी मी एक सल्ला असा देईन की आपण जास्तीत जास्त रेडी पदार्थ जेणेकरून आपल्या एका कार्यक्रमात कमी गॅस वापरता येईल, कमी गॅसचा यूज होईल असे पदार्थ वापरले पाहिजे असं मला वाटतं. सध्या केटरिंग असेल किंवा रेस्टॉरंट असेल किंवा एकंदरीत सर्व फूड इंडस्ट्री असेल, ते मोठ्या प्रमाणात आता गॅस सिलेंडर असेल किंवा आवश्यक असलेलं एक मूलभूत जी गॅसची एक गरज असते या व्यवसायात, त्याचा तुटवडा गेल्या 3-4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आपण केटरिंग असोसिएशनच्या माध्यमातून आणि केटरिंग असोसिएशनच्या एक प्रतिनिधी म्हणून याविषयी काय खुलासा कराल, नेमकं कसा फटका आपल्या या इंडस्ट्रीला बसतो? नक्कीच 8 आणि 9 तारखेपासून मागच्या हा तुटवडा खरा जाणवायला लागला, परंतु त्याची खरी जळ हे काल आणि परवापासून पूर्णपणे पुरवठा बंद झाल्यानंतर दिसते आहे. आणि या पूर्ण याच्यामध्ये आता लग्न कार्य आणि इतर कार्यक्रम जे अतिमहत्त्वाचे आहेत त्याच्यावरती फरक पडताना दिसत आहे. ज्यांच्याकडे गॅस एजन्सीज आहेत त्यांनी पूर्णपणे
पुरवठा हा बंद केलेला आहे आणि सरकारकडनंच याला कोणत्याही प्रकारची मदत होत नाही आहे आणि आता हे जागतिक संकट आहे, हे आपण जाणून आहात आणि आता याच्यामधूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर ज्याचा अर्थ आम्ही आता इंडक्शन कुकिंग आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचं सहकार्य घेऊन त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न चालला आहे. पण त्याचा पण पुरवठा थोडा 10 ते 15 दिवस अजून लागतील. त्यानुसार आम्ही आता पुढची तयारी करत आहोत. पण 100% याच्यामध्ये गॅसचा खूप मोठा जो सहभाग आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो खूप मोठा आता जाणवायला लागलेला आहे आणि त्याचा फरक या इंडस्ट्रीवरती आणि इव्हेंट्स, वेडिंग्ज आणि बाकी अदर कार्यक्रमांवरती पडत आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.